नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू। बेसन लाडूसाठी मी इथे मोठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे। इथे मी बदाम घेतलेली आहे आणि काजू घेतलेले आहे। इथे इलायची आणि थोडा आपण जायफळ घेतलेला आहे। आता आपण हे बेसन पाण्याने भिजवून घेऊया। यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करूयात आणि ही याचा एक छान गोळा बनवून घेऊयात। इथे आपला गोळा बनवून तयार झालेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आणि पुरी लाटून घेऊयात त्याचे। इथे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण पाक बनवायला ठेवूयात। इथे मी ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे। आपण एक वाटी बेसन घेतलं होतं त्याला मी अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे। तेलामध्ये आपण साखर घालून घेऊयात आणि त्यामध्ये आपण 1 कप पाणी घालून घेऊयात आणि आपण हा पाक आता होऊ देऊयात। पाक होईपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊयात। इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण तेलामध्ये ह्या तळून घेऊयात। दोन्ही साइडनी आपल्याला हे छान होऊ द्यायचे आहे। इथे आता सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात आणि मिक्सरला जरा जाडसर पद्धतीने वाटून घेऊयात। बघा इथे मी असे जरा जाड ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता इथे मी थोडं तूप घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये। यामध्ये आपण बदाम आणि हे काजूचे तुकडे छान मिक्स करून होऊ देऊयात, भाजून घेऊयात थोडे। इथे आपले काजू आणि बदाम छान झाले आहे। आता आपण गॅस बंद करून हे खाली उतरून घेऊयात। सुद्धा छान झालेला आहे। आता आपण हा पाक आपल्या या मिश्रणात घालून घेऊयात आणि हे आपण छान आता मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण इलायची पावडर घालून घेऊयात, खोबरं कीस आणि हे ड्रायफ्रूट्स आपण जे तुपामध्ये भाजलेले आहेत ते पण घालून घेऊयात आणि हे परत छान मिक्स करून घेऊयात। छान मिक्स झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं थंड होऊ देऊयात। नंतर आपण याचे लाडू बांधून घेऊयात। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण याचे छान लाडू बनवून घेऊयात। आपले लाडू इथे बनून रेडी आहेत। बघू शकता एक वाटी बेसनपासून किती सारे लाडू बनलेले आहेत। तुम्ही पण बनवा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।